तर नमस्कार मंडळी. काही दिवसापासून संतोष देशमुख यांची महाराष्ट्रामध्ये निर्घृणपणे हत्या झाली. त्याच प्रकरणामध्ये जे वाल्मिक कराड आहे यांच्यावर आरोप लावण्यात आले आहे. तर गेल्या काही दिवसापासून वाल्मिक कराड हे फरार आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचा शोध घेण्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी जवळ-जवळ 200 ते 300 पोलीस तैनात केले आहे आणि त्यांचा शोध अनेक ठिकाणी घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये त्यांचा 28 डिसेंबरपर्यंत लोकेशन दाखवण्यात आलं आहे, असं देखील तपासात कळत आहे. त्याचबरोबर असं देखील बोललं जात आहे, की वाल्मिक कराड हे आज स्वतः सरेंडर करणार आहे, असं देखील बोललं जात आहे. त्याचबरोबर जे सी-आय-डीचं कार्यालय आहे पुण्यामधलं, त्या ठिकाणी जे वाल्मिक कराड आहेत, आज पूर्णपणे ते तिथं चौकशीसाठी येणार आहे, असं देखील बोललं जात आहे. तर सी-आय-डीच्या कार्यालयासमोर पूर्णपणे 200 ते 300 पोलीस तैनात केले आहे. कारण त्यांना माहिती मिळत आहे, की वाल्मिक कराड आज नक्कीच सरेंडर करतील, अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना समजली आहे. त्याचबरोबर साध्या वेशामध्ये सी-आय-डीचे जवान देखील त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत सी-आय-डीच्या कार्यालयासमोर आणि अनेक पोलीस त्याचबरोबर मीडिया तिथं उपस्थित आहे. कारण सर्वांना कळत आहे, की वाल्मिक कराड आज काही होऊन पुण्यामध्ये स्वतःला सरेंडर करतील. त्याचबरोबर सर्वांना प्रश्न पडतो, की एवढ्या दिवसापासून वाल्मिक कराड हे सरेंडर का झाले नाही? तर याच्या पाठीमागं फक्त राजकीय दबाव, राजकारण एवढंच समजत आहे, असं देखील त्या ठिकाणी कळत आहे. त्याचबरोबर असं देखील बोललं जात आहे, जर वाल्मिक कराड हे जर स्वतः सरेंडर होऊन आले, तर पुन्हा एकदा त्यांची चौकशी होईल. चौकशी झाल्यानंतर पुन्हा त्यांना बेल पण मिळणार, असं देखील बोललं जात आहे. पण अनेकांकडून जे विरोधक आहे, म्हणजेच जे समोरचे सुरेश धस आहेत, संदीपान क्षीरसागर आहेत, त्याचबरोबर अनेक नेते आहेत, बजरंग सोनवणे आहेत, यांनी आरोप केले होते. मनोज जरांगे पाटील आहेत, यांनी देखील वाल्मिक कराड यांच्यावर ठराविक जे नेते आहेत, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केले होते, की वाल्मिक कराड यांना लवकरात लवकर अटक करा. त्याचबरोबर दबावामुळं पोलीस आज नक्की असं दिसत आहे, की जे वाल्मिक कराड आहेत, हे पोलिसांना शरण येतील आणि त्यांची चौकशी पण होईल. त्याचबरोबर जे लोकेशन आहे शेवटचं वाल्मिक कराड यांचं पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये 28 तारखेपर्यंत त्यांचं लोकेशन दाखवत होतं. तर आज दिवसभरामध्ये जे वाल्मिक कराड आहे, हे सरेंडर होतात का हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.